एक महत्त्वाची चाकणमध्ये आपण जाणार आहोत। चाकणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ईव्ही ट्रकचं लॉन्चिंग केलं जात आहे। ब्लू एनर्जी मोटर्स कडून ईव्ही हेवी ड्युटी ट्रक हा लॉन्च करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः हा ट्रक चालवून पाहिलेला आहे। पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा हा ट्रक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पुण्यात 10,000 ट्रक हे बनवण्यात येणार असल्याची माहिती फडणवीसांनी या कार्यक्रमाच्या दरम्यान दिली आहे। आणि यानंतर आपण कोकणात जाणार आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, पाहूया। त्याची भावना असते त्यामुळे, परंतु शेवटी निर्णय आहे जो आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही स्वतः आम्ही मिळून घेऊ। त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली, तशी इतर जे आमचे महायुतीतले पक्ष आहेत ते त्यांची कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करतात, पण अंतिम निर्णय आम्ही घेऊ। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी महायुतीचा भगवा डौलाने फडकेल अशा प्रकारचं काम आम्ही 2.5 वर्षात मी मुख्यमंत्री असताना केले। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते पुढे नेत आहेत, त्याच वेगाने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वेगाने। आणि म्हणून या निवडणुका महायुतीने आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था देखील मोठ्या फरकाने किंबहुना मोठं यश यामध्ये मिळेल। आणि हेही मी सांगतो, विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे। पहिले निवडणुका लवकर घ्या लवकर घ्या लवकर घ्या म्हणत होते, आता म्हणतात निवडणुका पुढे ढकला पुढे ढकला पुढे ढकला। हे सगळे एकत्र येऊन त्यांना विजयाची खात्री नाही म्हणून ते पुढे ढकला, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आणि म्हणूनच हे रडीचा डाव सुरू आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो, त्यांनी किती लोक एकत्र आले तरी सुद्धा महायुतीचाच भगवा फडकेल। तेव्हा निवडणुकीबाबतचा जो काही निर्णय आहे तो वरिष्ठ आम्ही मिळून घेऊ, अशी जी प्रतिक्रिया आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। सोबळाचा नारा प्रामुख्यानं ठाण्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेला होता आणि यावरच आता एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। स्वबळाबाबतची जी कार्यकर्त्यांची भावना आहे ती त्यांनी व्यक्त केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले।